भगवद्गीतामध्ये अनेक शक्तिशाली श्लोक आहेत, पण हे 3 श्लोक विशेष प्रभावी मानले जातात. जीवन बदलण्याची ताकद असलेले, कर्म करण्याचा महान संदेश. अध्याय 2 श्लोक 47. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी. तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळावर नाही. कर्माचे फळ हेच उद्दिष्ट मानू नकोस आणि कर्म न करण्याकडेही वळू नकोस. हा श्लोक आपल्याला निस्वार्थ कर्म आणि तणावमुक्त जीवन शिकवतो. आत्म्याची अमरता. अध्याय 2 श्लोक 20. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा कधी जन्म घेत नाही आणि कधी मरत नाही. शरीर नष्ट झाले तरी आत्मा नष्ट होत नाही. हा श्लोक मृत्यूची भीती दूर करतो आणि आत्मिक शांती देतो. परमेश्वरावर पूर्ण विश्वास. अध्याय 18 श्लोक 66. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्म कर्तव्ये सोडून माझ्या शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, चिंता करू नकोस. हा श्लोक पूर्ण समर्पण आणि विश्वासाची शक्ती दाखवतो. हे 3 श्लोक आपल्याला जीवनातील 3 मोठे सत्य शिकवतात. कर्म करा, पण फळाची चिंता करू नका. आत्मा अमर आहे, देवावर पूर्ण विश्वास ठेवा.